अभ्यागतांना विधिमंडळात अधिवेशनादरम्यान प्रवेश मिळणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं। तसंच पुढील अधिवेशनापर्यंत बिल्ल्याशिवाय या अभ्यागतांना प्रवेशच मिळणार नाही अशी यंत्रणा उभारू अशी हमीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल। इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही। या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे। या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या, बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही। कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही, कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये आहेत। हे येतात कसे? आणि म्हणून मला असं वाटतं, मला चिंता याची नाही, 2-4 लोक आले तर आले, फरक पडत नाही। पण याच्यातल्याच एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि विधिमंडळातल्या हाणामारीवरून